नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू। तर बघा काय बातमी आहे, रिटायरमेंट एम्प्लॉई केंद्र सरकारने नुकतीच एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। यामध्ये सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय रिटायरमेंट एज वाढवण्यात आलं आहे। या निर्णयामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ मिळेल आणि ते आपल्या नोकरीत आणखी काही काळ कार्यरत राहू शकतील। हा बदल सरकारद्वारे कर्मचाऱ्यांची सेवा अधिक चांगली करण्यासाठी आणि त्यांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने करण्यात आला। या लेखात आपण या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल त्यांच्या प्रभावाबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। बघा, सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याचा अर्थ असा आहे की सरकारी कर्मचारी आता जास्त कालावधीपर्यंत आपल्या नोकरीत राहू शकतील। हा निर्णय केंद्र सरकारचा एक सकारात्मक निर्णय असून कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी अधिक संधी उपलब्ध करून देतो। आता कर्मचाऱ्यांना लवकर सेवानिवृत्त होण्याची चिंता राहणार नाही आणि ते आपल्या अनुभवाचा आणि कौशल्याचा वापर अधिक कालावधीपर्यंत समाज आणि देशाच्या सेवेसाठी करू शकतील। अर्थव्यवस्थेतील सुधारणा। देशाच्या आर्थिक सुधारणा झाल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची गरज वाढली आणि त्यांना आपल्या सेवा दीर्घ कालावधीपर्यंत होण्याची आवश्यकता आहे। आरोग्यात सुधारणा। सरकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे, त्यामुळे जे जास्त कालावधीपर्यंत काम करण्यास सक्षम झाले आहेत। अनुभवी कर्मचाऱ्याकडे अधिक ज्ञान आणि कौशल्य असते जे त्यांना जास्त कालावधीपर्यंत काम करण्याची संधी देते। या वय वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या पेन्शनचा आणि इतर आर्थिक लाभाचा लाभ उशिरापर्यंत मिळत राहील। जास्त कालावधीपर्यंत नोकरीत राहिल्याने कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही आर्थिकदृष्ट्या आधार मिळतो। कर्मचाऱ्यांना आपल्या करिअरमध्ये जास्त कालावधीपर्यंत स्थैर्य मिळते, त्यामुळे ते आपल्या नोकरीत समाधानी राहतात। अनुभवाचे आदान प्रदान। अनुभवी कर्मचारी तरुण कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सक्षम होतात, त्यामुळे कामाच्या ठिकाणी एक चांगले वातावरण निर्माण होते। सेवानिवृत्तीचं नवीन वय। आता सरकारी कर्मचाऱ्यांचं वय 60 ऐवजी 62 वर्षापर्यंत काम करू शकतात। आरोग्यविषयक सुविधा। कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे, जेणेकरून ते जास्त कालावधीपर्यंत निवृत्त राहू शकतील। पेन्शन आणि लाभ। पेन्शन आणि इतर सेवानिवृत्ती लाभामध्ये बदल करण्यात आले आहेत, जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेनंतर आर्थिक सुरक्षा मिळते। तर बघा, आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचं वय हे सेवानिवृत्तीचं वय 62 वर्षापर्यंत आता 62 वर्ष केलेलं आहे, म्हणजे 60 वर्षांपासून 62 केलं, 2 वर्ष वाढ केली आहे। पण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं वय 58 आहे। तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं वय आता 60 कधी होते हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे की सेवानिवृत्तीचं वय 60 करण्यात यावं। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।